आज तुम्हाला कारल्याच्या कापी दाखवणार आहे। त्यासाठी ही बघा अशी ना कोवळी कोवळी कारली घेतलेली आहेत। आतल्या सगळ्या बिया काढून टाकायच्या आणि एका कारल्याचे 2 तुकडे असे करायचे उभे आणि बाकी असे करायचे। हे बघा पातळ पातळ असे 4 कारली होती। त्याला 1 चमचा मीठ लावून ठेवायचं अर्धा तास। मीठ लावून झाल्यानंतर ही दाबून अशी पिळून टाकायची आणि एकदा पाण्याने धुवून घ्यायची। यामध्ये पसरून अशी हळद टाकायची 1 चमचा आणि त्यामध्ये 2 चमचे मिरची पावडर टाकायची आणि हे चांगलं असं ना संपूर्ण कारल्याला असं लावून घ्यायचं, फासून घ्यायचं व्यवस्थित। त्यामध्ये 1 चमचा असं पसरून दही टाकायचं किंवा लिंबाचा रस 1 चमचा किंवा कोकम आगळ 1 चमचा टाकायचा आणि तो पूर्णपणे असा फासून घ्यायचा। आंबटपणासाठी त्याची चव छान येते। 5 मिनटं झाली ना की बारीक रवा मिळतो बघा, 4 नंबरचा रवा म्हणतात, तो थोडासा असा पसरून घ्यायचा। हा रवा आता ना टॉसिंग करून सर्व ठिकाणी असं लावून घ्यायचा। हे पण कोटिंग चांगलं होतं मग। आणि अशा पद्धतीने केलात ना तर सगळी मुलं वगैरे आवडीने खाणार। हे कारल्याच्या कापी आहेत ना त्या अजिबात कडवट होणार नाही। 2 चमचे तेल टाकून घेतल्या तव्यावर आणि तेल चांगलं तापल्यानंतरच ह्या कचरा करण्यासाठी ही जी कारली आहेत ना ती सोडायची। अशी सगळीकडून अशी पसरवून घ्यायची, त्यात उलटी सुलटी असं काय भाग नाही। नंतर आपण ती चांगल्या प्रकारे उलटसुलट करून तळणार आहोत। सगळे झाले ना तव्यावर टाकून ते असे छानपैकी झाकून ठेवायचे। कारलं जर एवढंसं दिसत असलं तरी त्यामध्ये जीवनसत्व भरपूर असतात। ए आणि सी ही जीवनसत्व असतात, कॅल्शियम आणि लोह असतं आणि त्याचे औषधी गुणधर्माने फायदे भरपूर आहेत। मधुमेह नियंत्रणात येतो, पचन कार्य सुधारतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच त्वचा विकारांपासून मुक्ती मिळते आणि वजन नियंत्रणात ठेवायला 1 नंबर उपयोगी आहे। कारली भाजताना ना थोडी अशी ना दाबून भाजायची, म्हणजे लवकर आणि कमी तेलामध्ये भाजली जातात। एक छोटीशी टिप्स लक्षात ठेवा तुम्ही, अशा काही टिप्स असतात त्यामध्ये हे अशा प्रकारे भाजून नंतर मग परतायची। 5 मिनटं जरा परतली ना की अशी असं ना एक टोचा वगैरे मारून बघायचं आहे बघा। हे आता ती शिजली असं समजायचं आणि गॅस बंद करायचा, कारण गरम गरम तव्यावरती आणखी भाजली जातात। वरण भात, डाळ भात याच्याबरोबर ह्या कारल्याच्या कचऱ्या किंवा कारल्याच्या कापी मस्त लागतात। तुम्ही करून नक्की बघा।